आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आम्ही सगळे तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालो आहोत. खूप दिवसापासून मनात होती ही इच्छा आणि आज ती पूर्ण होते. सकाळपासूनच घरात वेगळीच लगबग होती. सगळे रेडी होत होतो. कोण काय विसरू नये याची काळजी घेत होतो. पिलूही खूप खुश होती. तिला समजत नव्हते कुठे कुठे चाललोय, पण बाहेर जायचं म्हणजे तिच्यासाठी आनंदाची गोष्ट होती. प्रवास खूप छान झाला. रस्त्यातच देवाचं नाव घेत गाणी ऐकत आम्ही तुळजापूरला पोहोचलो. पण पोहोचताच लक्षात आलं की आज खूपच गर्दी आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम होता पार्किंग. खूप वेळ पार्किंग शोधलं पण कुठे जागा नव्हती. शेवटी गाडी लांब पार्क केली आणि मग सगळे चालतच मंदिराकडे निघालो. चाल खूप लांब होती. उन्हामुळे थकवा येत होता. पण मनात एकच विचार, आईचं दर्शन होणार आहे म्हणून सगळा थकवा विसरायला होत होता. मंदिर जवळ जवळ येत गेलं तसं वातावरण बदलत गेलं. चारही बाजूनी भक्त जयघोष. मन आपोआप शांत होत गेलं. हे ठिकाणच असं आहे की इथे येताच मन प्रसन्न होतं. आम्ही आधी प्रसाद घेतलो, मग प्रवेशद्वारातून आत जायची तयारी केली. रांग खूप मोठी होती पण सगळे शांतपणे उभे होते कारण प्रत्येकाला एकच गोष्ट हवी होती, आईचं दर्शन. पिल्लूही खूप खुश होती. ती इकडे तिकडे बघत होती. तिला खूप मजा येत होती. आमची तिचं मजा करणं पाहूनच आमचा थकवा दूर झाला होता आणि तो क्षण आला. आई तुळजाभवानीचं दर्शन झालं. त्या काही सेकंदात शब्द सुचत नाहीत. मन भरून आलं. डोळे ओलावले. जास्त वेळ आत थांबू दिलं नाही पण त्या थोड्याशा वेळातही मन पूर्णपणे प्रसन्न झालं. दर्शनानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर थांबलो. शांत बसून तो अनुभव मनात साठवत होता. नंतर आम्ही मातंगा देवीचं दर्शन घेतलं. हे दर्शन घेतल्यावर असं वाटलं की आजचा दिवस पूर्ण झाला. दर्शनानंतर भूक पण लागली होती. मग थोडा वेळ आम्ही फोटो तेन काढून घेतलो. मम्मीही देवाची आरती तीन केली आणि नंतर परडीही भरून घेतलो. परडी भरायचं झाल्यानंतर पिल्लू तिकडे छानपैकी फिरत होती. आम्ही सगळे जण बाहेर आलो. सगळ्यांना खूप भूक लागली होती. नंतर आम्ही उजनीचा फेमस बासुंदी खाल्ली. खूपच टेस्टी होती. तिथे भजेही खाल्ले. खूप छान लागत होते. तिथून यायचं मनच करत नव्हतं. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता. आई तुळजा